रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी अमर जाधव, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण आजच्या या भागामध्ये आपला उद्धार आणि आपला घात करण्यासाठी कोण कारणीभूत असतं हे आपण गीतेच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या एका ओळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात की आपुली आपण करा सोडवणं, आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडी वेगळी. जीवनामध्ये आपणच आपली सोडवण केली पाहिजे, दुसरा कोणी येऊन आपली सोडवण करू शकत नाही. आणि संसार बंधनातून सुद्धा जर आपणाला मुक्त व्हायचं असेल तर त्याला सुद्धा आपण स्वतःच मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात. तर आजच्या या भागामध्ये आपण गीतेतील अध्याय 6 त्याच्यामधला जो 5वा जो श्लोक आहे तो असा आहे, उद्धारेत न आत्माना आत्मनम, उद्धारेत न आत्मानम आत्मानम, आत्मानम अवसादयेत, आत्मा यव ही आत्मन बंधू, आत्मा यव रिपू आत्मनम. म्हणजेच आपला उद्धार कोण करू शकतं आणि आपल्या उद्धाराला कोण कारणीभूत असतं, आणि आपला घात जरी जीवनामध्ये जर होत असेल तर त्याला सुद्धा कोण कारणीभूत आहे हेच या श्लोकाच्या माध्यमातून. उद्धारेत, उद्धार करनेवाला, आत्मन, आत्मन म्हणजे आपल्या आत्म्यातून किंवा आपल्या मनातून. तर प्रथमतः काय असतं की आपणाला वाटतं की जीवनामध्ये कोणीतरी आपणाला येऊन आपला उद्धार करेल, कोणीतरी येऊन आपणाला घात करेल. परंतु गीता काय म्हणते, आपला उद्धार आणि आपला घात जर जीवनामध्ये होत असेल तर त्याला कारणीभूत फक्त आपण आहे. उद्धारेत न आत्मानम आत्मनम अवसादयेत, आत्मा येव आत्मन बंधू, आत्मा येव रिपू. रिपू म्हणजे शत्रू. म्हणजे हे अर्जुना, मनुष्याने स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे आणि स्वतःच्या घाताला सुद्धा हा मनुष्य स्वतःच जिम्मेदार असतो, असे या गीतेच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तर काय असतं म्हणजे प्रामुख्याने विचार केला तर आपण आपल्या भ्रमामध्ये असतो, आपण आपल्या अज्ञानामध्ये असतो, आपल्याला अहंकार जडलेला असतो आणि त्यामुळे काय होतं, सत्य हे आपल्यापासून लपलं जातं. जर आपण अज्ञानामध्ये असेल तर आपली एक प्रकारची मान्यता बनलेली असते. मान्यता म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा विचार असतो. आता माझी चुकीचा मान्यता असेल आणि एखादा व्यक्ती जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा तू चुकीचा आहे, आपल्याला खरं नाही वाटणार. कारण मला जे माझ्या मनाला आणि माझ्या आत्म्याला जे सत्य वाटतं तेच मला सत्य वाटणार आणि त्याच प्रकारचे लोक हे आपल्याला चांगले वाटणार. कारण काय असतं, आपण अज्ञानामध्ये असतो. बरोबर आहे. अज्ञान असल्यामुळे काय वाटतं, तिथं दोरी टाकलेली आहे. त्या दोरी म्हणजे काय, तिथं दोरी असते पण आपणाला त्या दोरीचं ज्ञान नसतं, त्यामुळे आपल्याला काय वाटतं दोरीच्या ठिकाणी साप दिसतो. जेव्हा आपणाला त्या ज्ञान होईल त्या दोरीचं, तेव्हाच आपणाला समजेल की बाबा ती साप नसून ती दोरी आहे. म्हणजे सारखं म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न कसं, आपण जेव्हा अज्ञानामध्ये असतो तेव्हा आपणाला सत्य समजत नसतं. म्हणून त्यामुळे काय होतं, आपण आपल्या मान्यतेमध्ये घडवून गेलेलो असतो. त्यामुळेच आपण आपला उद्धार आणि आपण आपल्या घाताला सुद्धा आपण स्वतःच कारणीभूत असतो. तर थोडक्यात एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपण बघा, पोपट जो असतो तर पोपट पारधी पकडण्यासाठी पोपटाला किंवा राघूला जे पकडण्यासाठी एक नळी बांधलेली असते आणि त्या नळीला येतो, हळूच पोपट येतो, त्या नळीवर बसतो आणि त्या आपल्या पायानं तो त्याच्यावर बसतो आणि ती नळी गरकन फिरते. त्या शरीराच्या ओझ्यानं काय होतं, त्याचं जे मुंडकं जे आहे ते खाली जातं. मग त्याला त्यावेळी असं वाटतं की बाबा ही सृष्टी बुडणार आहे, पूर्ण सृष्टी बुडणार आहे आणि आता मला काहीतरी पकडण्यासाठी एक आधार भेटलेला आहे आणि म्हणून त्याला घट्ट पकडतो आणि तो त्या जाळ्यामध्ये सापडून जातो. मग त्याला त्याची चुकीची जी मान्यता त्याच्यामध्ये जी बसलेली होती त्यामुळे त्याचा तो घात झाला. मग अशा चुकीच्या मान्यतेमुळे, चुकीच्या संकल्पनेमुळेच मनुष्य स्वतःचा उद्धार आणि स्वतःचा घात करण्यासाठी कारणीभूत आहे. हेच आजच्या या भागामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या या एका ओळीच्या माध्यमातून आपल्याला सतत सांगण्याचा प्रयत्न करतात की आपली आपण करा सोडवण. म्हणजे आपली आपणच सोडवून केले पाहिजे आणि संसार बंधनातून मुक्त होण्याचा सुद्धा आपणच प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपण नवीन नवीन गीतेच्या माध्यमातून नवीन नवीन श्लोकाची माहिती प्रत्येक भागामध्ये घेऊया. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.